हे अखंड विश्व ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांनी तयार केलं. आणि या पृथ्वी तलावरती प्रत्येक जीवानं जीवन जगावं कसं यासाठी नवनाथांची त्या ठिकाणी निर्मिती केली भगवान शिवशंकरानं. आणि त्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू देवांच्या माध्यमातून हे नवनारायण या ठिकाणी या पृथ्वीवरती प्रकट झाले विश्वाच्या कल्याणासाठी. आणि आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत या नवनारायणांच्या पैकी कानिपनाथ महाराज. कानिपनाथ महाराजांचा जन्म कसा झाला आणि कानिपनाथ महाराज या महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि या अहिल्यानगरमध्ये पाथर्डी तालुका आणि या पाथर्डी तालुक्यामध्ये असणारं मडीचा गड. आणि या मडीगडावर कानिपनाथ महाराज कसे आले आणि त्या ठिकाणी रहस्यमय संजीवन समाधी कशी घेतली. आणि आजही या संजीवन समाधीचा उत्सव म्हणजे रंगपंचमीचा दिवस, रंगपंचमी ते गुढीपाडवा भव्य अशी यात्रा भरते. या महाराष्ट्राच्या आज काय अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो त्या ठिकाणी नाथभक्त कानिपनाथ महाराजांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतात. आणि आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत या मडीगडाचा रहस्यमय इतिहास आणि कानिपनाथ महाराजांची जन्मकथा छोटीशी. आपण नाथ भक्त असताल, कानिपनाथांची भक्त आहात ना, मग आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण पहा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम चैतन्य कानिपनाथाय नमः अशी कमेंट जरूर द्या आम्हाला. तर मित्रांनो, एक वेळेचा प्रसंग आहे की बद्रिका आश्रमामध्ये भगवान शिवशंकर, नवनाथांच्या पैकी जालिंद्रनाथ आणि अग्निदेव हे त्या ठिकाणी बसलेले होते. विचार विनिमय चाललेला होता. आणि त्यावेळी भगवान शिवशंकरांनी जालिंद्रनाथाला सांगितलं की हे जालिंद्रनाथा, या हिमालयामध्ये हे हत्ती आहे, फार मोठा हत्ती, आणि या हत्तीच्या कानामध्ये प्रभुत्व नारायणानं जन्म घेतलेला आहे. आणि त्यावेळेस तिघेही देव भगवान शिवशंकर, जालिंद्रनाथ आणि अग्निदेव या हत्तीच्या शोधामध्ये बाहेर गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जालिंद्रनाथानं आवाज दिला की हे प्रभुत्व नारायणा. आणि आवाज दिल्याबरोबर बलदंड असणारा एक हत्ती त्या ठिकाणी आला. आणि त्या हत्तीच्या कानातून एक 16 वर्षाचा तेजस्वी बालक हत्तीच्या कानातून बाहेर पडला. हो, हजारो सूर्यांचं तेज कमी पडेल एवढं तेज त्या बालकाच्या मुखातून, त्या बालकाच्या शरीरातून येत होत. आणि त्याच ठिकाणी जालिंद्रनाथांनी हत्तीच्या कानातून हे बालकाचा जन्म असल्यामुळं कानिपनाथ हे नाव ठेवलं. आणि या विश्वाच्या कल्याणासाठी कानिपनाथ महाराज हिमालयातून मडीच्या दिशेने निघाले. सगळा पुढचा प्रवास आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी कानिपनाथ महाराज आले आणि संजीवन समाधी घेतली ते स्थळ, ती जागा म्हणजे मडी. आणि मडी म्हणजे भटक्यांची पंढरी असं म्हटलं जातं. कारण जेवढी लोक पंढरपूरला जातात तितकीच लोक नाथभक्त या मडी या ठिकाणी कानिपनाथांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येत. तंत्र, मंत्र आणि विद्या याचं माहेर म्हटलं जातं मडी. कारण मित्रांनो, हा नाथ संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदायाचं मूळ लक्षात घ्या. ज्यानं हे विश्व निर्माण केलं ते भगवान शिवशंकर आणि भगवान शिवशंकराचा जप नाथ महाराज करत असतात. आणि या मडीचं रहस्य म्हणजे सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणी येतात आणि सर्वांना त्यांनी मान हा समानच दिला जातो. आणि आपण जर मडीला गेलो तर प्रथम ज्या गडाच्या आपण पायऱ्या आहेत त्या पायऱ्या लागतात. आणि या पायऱ्यावरती आपण नारळ फोडतो, कापूर जाळला जातो, त्या ठिकाणी पानं फुलं वाहिली जातात. आणि पायऱ्यांच्या बाजूला एका दगडावरती एक लेख कोरलेला आपला पाहावयास मिळतो. परंतु या लेखामध्ये काही लिहिलं हे कुणाला समजत नाही आजपर्यंत, लक्षात घ्या. आणि या नवनाथांपैकी कानिपनाथांचा जो शिष्य समुदाय होता हा सगळ्यात मोठा होता परिवार. आणि या ठिकाणी कानिपनाथांचा जो प्रवास आहे मडीपर्यंतचा येण्याचा, मिरी, तांबडादेव या ठिकाणाहून कानिपनाथ महाराज मडी या ठिकाणी आले. बघा, महत्वाचे ठिकाणं आम्ही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि ज्या वेळेला कानिपनाथ महाराज मडीमध्ये आले तेव्हा पवनागिरी नदीच्या काठी असलेलं अपेश्वराचं महादेवाचं मंदिर, सुंदर मंदिर. आणि या ठिकाणी कानिपनाथ महाराज समाधी लावून बसायचे. एवढंच नाही तर त्या काळी गुरु मच्छिंद्रनाथ सुद्धा या मडीमध्ये होते. बघा, आणि गुरु मच्छिंद्रनाथही कानिपनाथांच्या बरोबर समाधी लावून बसत. भगवान शिवशंकराचं नामस्मरण. आणि त्यावेळी कानिपनाथ महाराजांचा फार मोठा शिष्य परिवार त्या ठिकाणी होता. आणि त्यामुळं त्यांचा ज्या वेळेला उत्सव असायचा त्यावेळीस ढोल, ताशा, डप सगळे भक्तगण वाजवत. आणि या डपाच्या आणि ताशाच्या आवाजानं मच्छिंद्रनाथांच्या तपसाधनेमध्ये व्यत्यय येऊ लागला. आणि तेव्हा कानिपनाथाला मच्छिंद्रनाथ बोलले
की मी वरती डोंगरावरती जातो, आता तुझे लोक इथे ढोल ताशा ढप वाजवतात आणि त्यामुळं मला ध्यानस्थ होता येत नाही. असे कानिपनाथांना सांगून गुरु मच्छिंद्रनाथ वरती मायंबा या ठिकाणी गेले बघा. 5 किलोमीटरचं अंतर आहे तिथून पुढं. आणि याच्यानंतर पुढे आपेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर त्या ठिकाणी बांधण्यात आलं. आणि नंतरच्या काळामध्ये गडावर असलेले जी गुफा आहे त्या ठिकाणी ध्यान करू लागले मच्छिंद्रनाथ. पुढे कानिपनाथांनी आणि त्या गुफेमध्ये ध्यान करू लागले कानिपनाथ. आणि पुढे कानिपनाथांनी फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी संजीवन समाधी आणि म्हणूनच रंगपंचमीच्या दिवशी येते फार मोठी यात्रा भरते. लाखो लोक या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, अनेक राज्यातून त्या ठिकाणी येतात आणि कानिपनाथांच्या पायाशी नतमस्तक होतात. आणि लक्षात घ्या, याच दिवशी फक्त मंदिराच्या आतून दर्शन घेता येतं, बाकी दिवस बाहेरून दर्शन आपल्याला घ्यावं लागतं. आणि विशेष म्हणजे पाडव्याच्या दिवशी दक्षिण गंगा गोदावरी जिला म्हटलं जातं त्या नदीचं पाणी कावडीनं आणलं जातं आणि पाटे समाधीला अर्पण केलं जातं, म्हणजे अभिषेक केला जातो. आणि याच वेळेस त्या ठिकाणी चंदनाचा लेप दिला जातो बघा वरती समाधीला. सुगंधी द्रव्य आणि वस्त्र त्या ठिकाणी अर्पण केले जातात आणि महाआरती केली जाते. हा सर्व सोहळा अगदी पाहण्यासारखा स्वर्ग सुखाचा आनंद देणारा असतो. आणि मित्रांनो, रंगपंचमी पासून गुढी पाडव्यापर्यंत त्या ठिकाणी लाखो लोक येतात बघा. आणि जे नाथांचे भक्त आहेत अगदी विश्वासानं त्या ठिकाणी झेंड्यांच्या काठ्या घेऊन येतात बघा. आणि त्या काठ्या मंदिराच्या कळसाला लावल्या जातात. आणि याच्या पूर्वी बघा, ह्या ज्या काठ्या आहेत भक्तांच्या त्या आतमध्ये समाधीला टेकवल्या जात होत्या, परंतु आता येणाऱ्या काठ्या फक्त मंदिराच्या कळसाला टेकवल्या जातात, प्रदक्षिणा घातल्या जातात. आणि ज्या वेळेला काठ्या येतात त्यावेळी त्या ठिकाणी ढब ढोल ताशा असं जोरात वाजवलं जातं. आणि असे काही भक्त आहेत की त्यांच्या अंगामध्ये नात येतात. त्या ढपाच्या तालावरती अशी व्यक्ती नाचत असते, तो क्षण पाहण्यासारखा असतो. आणि या दिवसात बघा, कळसावरती रेवड्या देखील उधळल्या जातात विश्वासानं भक्तीनं. असं प्रसन्नमय वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हे सगळं पाहून आपण समाधीचं दर्शन घेतो आणि समाधीचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो मंदिराबाहेर. आणि मंदिराबाहेर निघाल्यानंतर भगवान विष्णूंची एक तेजोमय मूर्ती दिसते. या मूर्तीचं तेज असं आहे की अशी मूर्ती दुसरीकडे कुठं तुम्हाला पाहावयास मिळणार नाही. आणि या ठिकाणी भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या मागच्या बाजूस वेगवेगळ्या भगवान विष्णूंच्या अवताराची शिल्पे आपल्याला पाहावयास मिळतात. मूर्तीच्या खालच्या बाजूस लक्ष्मी मातेची त्या ठिकाणी मूर्ती दिसते आणि दुसऱ्या बाजूला गरुड देवतीची मूर्ती दिसते. आता येथून आपण पुढे गेलं की मारुतीची मूर्ती आपल्याला दिसते. आणि समाधी मंदिराच्या दक्षिणेला गुरु मच्छिंद्रनाथांचं सुंदर असं मंदिर दिसतं. आणि त्याच्या मागून गर्भगिरीच्या डोंगरावरती बघितलं असता मच्छिंद्रनाथांचं समाधी मंदिर आपल्याला दिसतं. मित्रांनो, या ठिकाणचं अंतर फक्त 5 किलोमीटरचं आहे मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिराचं. आणि समाधी मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या वरच्या बाजूला एक लेख लिहिलेला दिसतो. कोणत्या भाषेत आहे हे कोणालाही कळत नाही, परंतु त्या ठिकाणची काही गावकरी मंडळी जवळ आसपासची ती लोक सांगतात की हा पारशी भाषेतील लेख आहे. आणि असाच एक लेख मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवर आपल्याला पाहावयास मिळतो. तसेच मंदिराच्या ध्यान मंदिराच्या वरच्या बाजूस सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतो. आणि या ध्यान मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती आहे. आणि या मंदिराच्या डाव्या बाजूला गुफेतील ध्यान मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे. आणि या गुफेत जाण्यासाठी जो दरवाजा आहे खूप छोटा आहे बघा, तिथे वाकून आत जावं लागतं. आणि स्थानिक लोक त्या ठिकाणी सांगतात की या भुयारातून मच्छिंद्रनाथांच्या समाधीपर्यंत जाण्याचा रस्ता होता बघा पूर्व्या. काही लोकांनी या गुफेतून पुढे जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला बघा, रस्ता शोधण्याचा, परंतु तो रस्ता पुढे मिळाला नाही. आणि पुढे नंतर या गुफेतील जो पुढचा भाग आहे तो बंद करण्यात आला. आणि लक्षात घ्या, या गुफेमध्ये फार अंधार आहे, बॅटरीशिवाय काही आपल्याला दिसत नाही. या ठिकाणी सर्व पायऱ्या आपण खाली उतरून गेल्यानंतर डाव्या बाजूला एक खिडकी दिसते आणि या खिडकीच्या समोर शिवपिंड त्या ठिकाणी आणि नंदी आपला पाहावयास मिळतो. संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळी सूर्यकिरण भुयाराच्या त्या खिडकीतून आत येऊन शिवपिंडीवरती पडतात आणि भगवान शिवशंकराच्या पायाशी नतमस्तक त्या ठिकाणी सूर्यनारायण होतो. आज सुद्धा मंदिरातली जी गुफा आहे या ठिकाणी फार मोठी शांतता असते. आणि याच ठिकाणी कानिपनाथ महाराज ध्यानस्थ बसत होते बघा. आणि आज सुद्धा ज्या ठिकाणी कानिपनाथ महाराज नामस्मरणात बसवते त्या ठिकाणी तुम्ही गेला त्या गुफेमध्ये आणि शांत आपण बसला ना,
तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा आवाज तुमच्या कानावरती पडतो. मित्रांनो, संजीवन समाधी म्हणजे आजही त्या ठिकाणी कानिपनाथ महाराज ओम नमः शिवायचा जप करत आहे. या ठिकाणी आजही आवाज येतो बघा. ज्याचा विश्वास, ज्याची श्रद्धा, अफाट भक्ती, त्याला आवाज आजही येतो. आपण जा आणि त्या ठिकाणी त्याची प्रचिती नक्की घ्या. आणि या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी बघा, आत बाहेर येण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते. छोटासा एकदम दरवाजा आहे आणि या समाज मंदिराच्या उत्तर बाजूला नवनाथ पारायण मंदिर आहे की त्या ठिकाणी नवनाथांच्या सगळ्या मूर्ती आहेत आणि त्यांच्या पाठीमागं गुरुदेव दत्तात्रय महाराजांची मूर्ती आहे. आणि या ठिकाणी नवनाथाचे भक्त जी येतात ते सगळे भक्त बघा या ठिकाणी पारायण करतात. आणि या मंदिराच्या पाठीमागं कानिपनाथांचा एक आकर्षक असा जन्म देखावा आहे, अतिशय आकर्षक, की हत्तीच्या कानातून कानिपनाथ महाराज बाहेर येत आहेत. ते बाळ, हा देखावा म्हणजे सर्व सुखाचा आनंद देणारा देखावा आहे बघा. की कानिपनाथ आजही आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्षात दर्शन देतात असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि समाधी मंदिराच्या उत्तरेकडेच आपण जर गेलो तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला डाळिंबाचं झाड दिसेल. देवीची मूर्ती आहे खाली. सुंदर अशी त्याची कहाणी सांगितली असते, अतिशय सुंदर, की डाळिंबबाई नावाची एक महिला नाथ संप्रदायाची भक्ती करणारी होती. कठोर तपश्चर्या केलं या बाईनं, कठोर. डाळिंबाबाईने कठोर तपश्चर्या केली कानिपनाथाची. आणि या रंगपंचमीच्याच दिवशी प्रत्यक्ष कानिपनाथ महाराज या डाळिंबाबाईला दर्शन दिलं बघा. एवढंच नाही तर वरदान दिलं की हे डाळिंबीबाई, तुझी जो मनापासून श्रद्धेनं भक्ती करील आणि या झाडाला जो रंगीत धागा बांधेल, विश्वासानं त्याची इच्छांची सगळी पूर्तता होईल. आणि याच्यानंतर पुढे या समाधीच्या जवळ एक डाळिंबाचं झाड उगवलं आणि आजही त्या ठिकाणी ते झाड आहे. आणि आजही महाराष्ट्रातून अनेक राज्यातून येणारे जे भक्त आहेत नाथांचे, विश्वासानं रंगीत धागा बांधतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. आणि दुसरं विशेष म्हणजे मित्रांनो, ही सगळी जी माहिती आहे या नवनाथ ग्रंथामध्ये आजही आपल्याला ऐकायला मिळते. आणि प्रत्यक्षात नवनाथ ग्रंथामध्ये कानिपनाथ महाराजांनी सांगितलंय, समाधी घेण्याच्या अगोदर लक्षात घ्या की पुढचा येणारा काळ हा यवनांचा आहे, हा मुसलमानांचा काळ आहे. आणि या महाराष्ट्रातील देशातील अनेक मंदिरं हिंदूंची नष्ट करणार आहेत. हे नाथांना माहीत होतं आधीच. म्हणून कानिपनाथांनी जी समाधी घेतली ही दर्गाच्या स्वरूपात समाधी घेतली बघा, म्हणजे कबरीच्या स्वरूपात समाधी घेतली. कानपीर हे नाव पडलं. आणि मित्रांनो, खरोखरच नाथांनी सांगितल्याप्रमाणे मुघलांनी आक्रमण केले आणि या मडीगडावरती सुद्धा मुघल आले होते बघा. विचारपूस केली त्यावेळी त्या ठिकाणच्या लोकांनी सांगितले हे तुमचंच पूर्वजांचं स्थान आहे. आणि म्हणून बघा, ही राक्षसी वृत्तीची मुघल गेले आणि आपलं मडीगडाचं मंदिर त्या ठिकाणी वाचलं. आणि आज आपल्याला नाथांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी आपण येतो बघा. आणि मित्रांनो, या मंदिरातलं रहस्य अजून आपल्याला आपण सांगू की या ठिकाणी ज्यांनी हा अखंड विश्व निर्माण केलं, ज्यांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं, स्वप्नाहुनी सुंदर स्वराज्य, छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांच्या नंतर शंभूराजांनी हे स्वराज्य राखलं, त्यांच्या पत्नी राणी येशूबाई. आणि बाळराजे शाहू महाराज पहिले जेव्हा मुघलांच्या वेड्यामध्ये होते त्यावेळेला राणी येसूबाईंनी या कानिपनाथाला त्या ठिकाणी नवस बोलला हो, की जर माझ्या शाहू महाराजांची सुटका झाली 5 दिवसाच्या आत तर मी या ठिकाणी भव्य असं प्रवेशद्वार बांधील, सभामंडप बांधील, नगारखाना बांधील, पितळी घोडा वाहील. आणि येशूबाईंची प्रार्थना कानिपनाथानं ऐकली हो. 5 दिवसाच्या आत सुटका झाली बाळराजांची, शाहू महाराजांची. आणि याच्यानंतर येसूबाईंनी चिमाजी सावंत यांना पाठवलं मडीला, प्रचंड असं प्रवेशद्वार बांधलं, सभामंडप बांधला त्या ठिकाणी. आणि याच्यानंतर पिलाजी गायकवाड यांनी पितळी घोडा स्थापन केला. आणि मित्रांनो, आज हा पितळी घोडा समाधी मंदिरात आहे बघा. आणि या घोड्याच्या मागच्या बाजूस कानिपनाथ महाराज विश्रांती करत होते बघा, ती जागा. एवढंच नाही, राणी येशूबाईंनी वेदशास्त्र हुशार असणारे असे ब्राह्मण पंडित त्या ठिकाणी नियुक्त केले. आणि दुसरं रहस्य म्हणजे मित्रांनो, आपण त्या ठिकाणी गेला असाल मडीगडावरती, खाली आपण पहा, नुसतं पाहिल्यानंतर आपल्याला गौतमी बारव दिसते. आणि या गौतमी बारवतल्याच पाण्याने या गडाचं काम केले बघा. आणि ही बारव बांधली कुणी? देवी अहिल्याबाई होळकर यांनी या सुंदर असं दगडी बांधकाम या बारवचं केलेले बघा, बारव खोदलेली. यांचं सुद्धा फार मोठं योगदान त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, रंगपंचमीला या ठिकाणी भव्य असा हा यात्रा चालू होतोय. आज सुद्धा या मंदिरातून ओम नमः शिवाय आवाज येतोय. सुंदर अशी माहिती मडीच्या गडाची आपल्याला आवडली असेल, कानिपनाथ महाराजांच्या उत्सवाची, तर शेवटी आम्हाला कमेंट ओम चैतन्य कानिपनाथाय नमः आदेश अशी कमेंट जरूर करा. आणि जास्तीत जास्त शेअर करा ही माहिती. जाऊ द्या साता समुद्राच्या पलीकडं. जय हिंद, जय महाराष्ट्र.